नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर, हिंद बातमीपत्रात स्वागत. बातमी आहे आरोग्याच्या संदर्भात. कंधार हे ऐतिहासिक शहर असलं तरीही या शहरात मोठे उद्योग, व्यापार किंवा उपचारासाठी मोठे रुग्णालय नाही. येथील राजकीय पुढाऱ्यांनी शहर भकास केले असल्यामुळे या ठिकाणी मोठा दवाखाना किंवा उद्योग घेऊन यायला कोणीही हिंमत करत नाही. आपल्या मातीतल्या माणसासाठी केवळ सामाजिक योगदान देता यावे या भावना जोपासून प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करण्याची किमया नामांकित पोटविकार तज्ञ कंधारचे भूमिपुत्र डॉक्टर राजेंद्र हरिहरराव कागणे यांनी साधली आहे. डॉक्टर राजेंद्र कागणे यांनी डॉक्टर ज्ञानेश्वर केंद्रे यांच्या कंधार येथील केंद्रीय रुग्णालयात दर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पोटाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना सुविधा देत असल्याने येथील रुग्णांना व नातेवाईकांना मोठा दिलासा मिळत आहे. नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र हरिहर कागणे, पोटविकार तज्ञ आणि यकृत तज्ञ. मी भगवती हॉस्पिटल नांदेड येथे कार्यरत आहे आणि मी आज आपल्या इथे केंद्रीय हॉस्पिटल येथे व्हिजिटला दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी येत असतो आणि इथे आपण ज्या रुग्णांना पोटाचा त्रास आहे, कावीळचा त्रास आहे, लिव्हरचा त्रास आहे, स्वादुपिंडाचा त्रास आहे, त्यांची पूर्ण तपासणी करतो आणि त्यावर उपचार करतो. आणि त्यासोबतच आपण इथे एंडोस्कोपी सुविधा पण उपलब्ध केलेली आहे, ज्यासाठी लोकांना नांदेड, हैदराबाद, मुंबई, पुणे जायला लागत होतं. त्याला कंधारमध्ये ही सुविधा पेशंटसाठी उपलब्ध आहे. ऍसिडिटीचे रुग्ण सध्या वाढत आहेत, कारण सध्या समाजामध्ये जंक फूड, मैद्याचे पदार्थ, बाहेरचे जेवण आणि जेवणाच्या वेळा फिक्स नाहीयेत आणि रात्रीचं झोपाची वेळ पण फिक्स नाहीये. यामुळे ऍसिडिटीचे आणि पोटाचे आजार वाढत आहेत. तरी माझा सल्ला असा राहील की लोकांनी मैद्याचे पदार्थ, बाहेरचे जंक फूड, फास्ट फूड हे खाल्ले नाही पाहिजे. रात्रीचं जेवण लवकर केलं पाहिजे आणि व्यवस्थित झोप घेतली पाहिजे. पोटविकार तज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे. केंद्रीय हॉस्पिटलमध्ये मी दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी इथे व्हिजिटला येत असतो. ज्या रुग्णांना पोटाचा, लिव्हरचा, स्वादुपिंडाचा त्रास आहे त्या रुग्णांची पूर्ण तपासणी आणि उपचार इथे होईल. आणि ज्या रुग्णांना खूप जास्त त्रास आहे त्यांच्यासाठी पोटाची एंडोस्कोपी सुविधा पण इथे उपलब्ध आहे. एंडोस्कोपीसाठी यायच्या अगोदर पेशंटने 4 ते 6 तास उपाशी पोटी येणे गरजेचे आहे.